नवीन जॉईनिंग या आमच्याबरोबर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मंत्री नवीनभाऊ गुदिनो, आमचे इलेक्शनचे प्रभारी आशिष सोजी, कुठ्ठाळे मतदारसंघाचे अध्यक्ष नारायण नाईक, आमचे प्रभारी चंद्रकांत गावस, ज्यांच्या नेतृत्वाचे आज हांगा पक्षप्रवेश आसा ते गिरीश पिल्ले, सरपंच ऑफ सांकवाळ रोहिणी तोरसकर आणि बाकीचे पंच मेंबर जसिया कादर अनुष्या आणि बाकीचे पंच मेंबर थोडे येवपाचे आसात आणि तुमकां परत वेळ जातलो म्हणून आमी सुरू करतात। आज या पत्रकार परिषदेक हांव तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आमच्या भारतीय जनता पार्टी भितर, कारण बरेच दीस वेगवेगळे पंच आसतले, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते असे बरेच जण भारतीय जनता पार्टीन गेले म्हयनोभर जॉईन करत आसात। काही जण आम्ही हांगा हाडून जॉईन करतात, काही जण त्या मतदारसंघा भितर। 8 दिसा पयलीं आमचे सांकवाळचेच वर्कर जॉईन जाले, त्यांच्या माजी सरपंच, पंच, आणि आज खूब बरें दिसता गिरीश पिल्ले जे सांकवाळ पंचायतीचे सरपंच, 2 टायम सरपंच आशिल्ले, सध्या ते डेप्युटी सरपंच आसात आणि त्यांच्यानी गेल्या विधानसभेक अपक्ष म्हणून त्यांच्यानी निवडणूकही लढिल्ली। त्यांच्या बरोबर त्यांची संपूर्ण पंचायत, सांकवाळचे सरपंच, आमची रोहिणी तोरसकर, बाकीचे पंच मेंबर आणि असंख्य त्यांचे सगळे कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करतात। देशभर ज्या तरेन नरेंद्र मोदीजी ज्या देशाचे काम करतात आणि एकूण वातावरण जर पळयलें आसत जाल्यार देशभरा भितर भारतीय जनता पार्टी फुडें वचत आसा आणि ताचोच एक भाग म्हणून वेगवेगळ्या राज्यां भितर आसत, आमच्या गोंया भितर सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी भितर लोक प्रवेश करतात, कारण एक भारतीय जनता पार्टीक एक बऱ्या तरेन देश फुडें व्हरपाची ताकद, दिशा आशिल्ली पार्टी, आणि जे इंडिया अलायन्स जे आसात तांचे कडेन डायरेक्शनलेस, आणि त्यामुळे सगळ्यांक दिसता की भारतीय जनता पार्टी भितर येवं जाय। हांव तांचे आमच्या परिवारा भितर हार्दिक स्वागत करता। आमच्या गिरीश पिल्ले आणि त्याची संपूर्ण टीम, सरपंच आणि बाकीचे पंच मेंबर हांच्या आदाराचेर कुठ्ठाळे मतदारसंघा भितर, खास करून सांकवाळ ग्रामपंचायत हातून आमकां बऱ्या तरेचो ताचो फायदो जातलो, आणि त्या मतदारसंघा भितर आमच्या सगळे कार्यकर्ते, कारण आमचे मंडळ अध्यक्ष हांगा आसात, प्रभारी आसात, आमच्या पार्टीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते हांगा आसात। हांव गिरीश पिल्लेंचे आज भारतीय जनता पार्टी भितर हार्दिक स्वागत करता, परिवारा भितर स्वागत करता, आणि विश्वास व्यक्त करता की बऱ्या तरेन भारतीय जनता पार्टीचे काम त्या मतदारसंघा भितर ते फुडें वाडोवपाक ताका आमकां फायदो जाता। एक नांव आसता तूं हय हांव आमचे प्रदेश अध्यक्ष श्री सदानंद भाई तानावडे हांकां आमचे गिरीश पिल्ले हांकां शॉल घालून पार्टेक येवकार विनंती करता। मातशें लागीं मातशें लागीं ये बुके की सांकवाळ पंचायतीचे सरपंच रोहिणी तोरसकर, हांव जसिया कादर हांकां विनंती करता। अनुषा लांबडे आसा तांकां विनंती करता कारण शॉल घालून।
अधिक मुखार आसात. सुनील गावस. सुनील यो. गोविंद लमाणे. गोविंद लमाणे यो. मिसेस गोविंद लमाणे पंच. हरीश कादर. जयेश कादर. जयेश कादर पंच झाले. रोहिणी तोरसकर झाले. शेखर गावस. गौरी बोरकर. प्रल्हाद पार्शेकर. प्रमोद देवदास. लक्ष्मीकांत नाईक. राजेश शेट्टी. परशुराम मांजरेकर. प्रथमेश शिंदे. साई प्रसाद नाईक. सतीश शिंकरे. साई प्रसाद नाईक. सतीश शिंकरे. परशुराम दडामणे. रवी कदम. रामा लमाणे. विनोद नाईक. दुसरं विनोद नाईक मुंगया. रायकर. संदीप रायकर. संजीव नाईक मुंगया. सुनील नाईक. राजप्पा कमल. रंगप्पा कमल. दिलेश सेल. पवन नाईक. महेश पुजारी. अनिल सर. रुद्रेक. दत्ता फट्टे. मुत्ताप्पा तलवार. लतीफ. सलीम. महेश सरमालकर. सुब्राय मेहता. चंद्रकांत कलंगुटकर. झाले गिरीश. तू वाच सुनील. तू सांग. सुनील तू वाच. सुबोध सावंत. अजमत शेख. अजमत यो. हिम्मत शेख. भरत सेल. नरेश अगरवाल. झालं सुनील. सोमू लमाणे. हिमप्पा लमाणे. लाईनी देऊ शकता. उरलेल्या आधी लाईनी देऊ शकता. पण सगळ्यांची नावं घेणार. कोणाकोणाची नावं घेऊन आधी वर पुढे घेऊया. वर जाऊया. ग्रुप फोटो मागितले. बरं चल झाले. चल आणि बरं तुमचं
तो ब्रीफ करना गौरी गिरीश एका रिसिप्ट सर माशाल्लाह नमस्कार. आज सगळ्यांचे उजीर माझे सगळे वर्कर्स ज्या कुट्टाळीचे माझे बरोबर आशिल्ले. एक सांगपा म्हणल्यार हांव बीजेपीकूच काम केल्लो, रिजनाक बीजेपीकूच काम करता. इवन लास्ट लोकसभा इलेक्शनाकूच आमी सावयकर सराकूच सपोर्ट केल्ले. पण मागीर ताजे उपरांत असेंब्ली इलेक्शन येयल्या. पण तेन्ना कितें जालें म्हणल्यार एकूच माझे जे वर्कर्स आशिल्ले, वर्कर्सान म्हाका सांगले की गिरीश हे पाटी आमी तूं फुडें सर इलेक्शनाक. तेन्ना म्हाज्या सपोर्टर्साक लागून हांव फुडें सरलेलो आनी लास्ट असेंब्ली हांवें कॉन्टेस्ट केल्लो. आयज ते सगळे सपोर्टर्स म्हाजे बरोबर आहा. तांकां घेवन हांव परत सांगपाक गरज ना की हांव बीजेपी परत जॉयन जालो. आय वॉज अ बीजेपी वर्कर्स. हांव मोहीन सरा वांगडा भरपूर कामां केल्ले. सर जेन्ना बीजेपी गेल्या त्या बरोबर आमी भरपूर काम केल्ल्या. सरान आमकां सर जेन्ना दाबोली सोडून सुद्दां कुट्टाळी सोडून जेन्ना दाबोली सुद्दां गेल्या आमकां लागून केन्ना सराचें दार ओपन आशिल्लें. आनी सरा बरोबर बीजेपी भरपूर काम केल्लें. आतां एकूच सांगपाक म्हणटा हे फाटी की परत आमी सगळे आमचे जे वर्कर्स आहात, आमी लास्ट असेंब्ली इलेक्शनाक जे वर्कर्स म्हाजे बरोबर सगळे आनी लोक आयिल्ल्या सगळ्यांक थँक्यू म्हणटा. आमी हे फाटी कितें करुया, बीजेपी सावथान आमी जिखतलो सीट, कांयच हेतून हें ना, जिखतलो. पण एकूच आमकां एकूच दाखोवपाक जाय की आमचे एरियान आमचे सांगवाल पंचायतीचे भरपूर लिडान दिवपाचे. तेच माझे आमचे काम आसतले. ते पार्टीन आमचेर एक विश्वास दवरलेले आनी म्हाका भितर बीजेपी वांगडा काम करपाक एक संदी दिल्ली आमकां सगळ्यांक. म्हाकाच न्हू, सगळ्यांक, तुमकां सगळ्यांक. आमी बरे भाशेन काम करया आनी सांगवालचे बरेशे बरे लिडान आमी बीजेपीक जिखून हाडपाचें. आनी दुसरें म्हणलें आयज आमकां पळोवपाक मेळटा आमचे जे सेंटरान जे आमचे प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जे हिशोबान ते काम करता. लोक कितें उलोवनी पण जे डेव्हलपमेंट जे जाल्ले आसा 10 वर्सांत जे डेव्हलपमेंट मोदीजीन जे केल्ले आमच्या देशा लागून आनी आमचे चीफ मिनिस्टर गोंयचे तेणी जे कामां केल्ल्या आमच्या लोकांक लागून. लोक कितें फाटल्यान उलयतले, कितें टॉन्टिंग आसतात, पण लोकांक दिसता जे कामां जे जाता गोंयान सुद्दां आसुनी आमचे राष्ट्रभर देशान फूल कितें काम चलता तेजेर आमी तेजे सपोर्ट करपाकूच जाय आनी मोदीजीक आनी चान्स दिवपाक जाय. कितें आमी हांव इवन दुसरे कंट्रीन सुद्दां हांव जेन्ना वयता केन्ना ट्रिपाक वयता तेन्ना सुद्दां पळयता आमचे देशाचें नांव इतलें वयर गेल्ल्या. इंडिया म्हणल्यार इंडियन्स म्हणल्यार ते आतां आमकां रिस्पेक्ट दिता. कित्याक लागून दिता, अशें एक प्रायम मिनिस्टर आमकां मेळ्ळ्या ते 10 वर्सांत जे काम करता मोदीजीक पळोवन आमी फुडें सरपाचें, मोदीजी सपोर्ट करपाचे. लोक आमी सगळे एकवट जावन फुडें सरपाचें म्हाजें एक एम आसा. तेका लागून आमी सगळे एकूच सांगपाक पळयता की सांगवाल विलेजीच्यान आनी कुट्टाळीच्यान सुद्दां आमचे जे सपोर्टर्स आहा म्हाजे सगळे आमी सपोर्टर सगळे धरून बीजेपीक कोणी कॅन्डिडेट पार्टीन डिक्लेअर केल्ले आसा पार्टी डिक्लेअर केल्ले आनी आमी मोदीजीक लागून काम करपाचें आमचे जे. आनी प्लस आमचे जे स्टेटीचे जे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतजीक लागून आमी काम करुया आनी सगळे जे वर्कर्स आहा तांकां आमी काम करून बरेशे बरे मतांनी आमी आमचे जे सपोर्ट आहा बीजेपीक सपोर्ट करुया आनी फुडें सर. थँक्यू. आप सभी का स्वागत है. अभी आपने सुना गिरीश जी ने अपने अंत में वक्तव्य के अंत में बताया नरेंद्र मोदी जी के काम और चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत जी के काम से प्रभावित होकर उसके साथ जुड़ने का, उसको और गति देने का आपने निर्णय किया. जितना मैं कुंकड़ी में अंत में आपकी बात को समझ पाया, यही भारतीय जनता पार्टी का क्लेम है
कि ये डबल इंजन की सरकार विकसित भारत और विकसित गोवा अभियान को आगे लेकर जाएगी। जो गोवा की विभिन्न इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आगे बढ़े हैं उसको और गति देने के लिए, क्योंकि भारतीय जनता पार्टी ने अपने संकल्प पत्र में भी इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की बात की है। ये इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की बात केवल कुछ पुल, कुछ ब्रिजेस, कुछ रोड्स, कुछ हाईवेज या कुछ रेल लाइन बनाने के लिए काम नहीं आती है। जब इंफ्रास्ट्रक्चर का डेवलपमेंट होता है तो उसके साथ बहुत बड़ी पैमाने में, बहुत बड़े तरीके से रोजगार का भी सृजन होता है, एम्प्लॉयमेंट का भी जनरेशन होता है। जब 4 किलोमीटर पर डे हाईवे से 28 किलोमीटर पर डे हाईवे पर नरेंद्र मोदी जी की सरकार देश को लेकर आई है, तो उसी अनुपात में, उसी प्रपोर्शन में इंजीनियर्स को, अकाउंटेंट्स को, स्किल्ड लेबर को, सेमी स्किल्ड लेबर को, हॉस्पिटैलिटी सेक्टर में ऐसे बहुत सारी जगहों पर एम्प्लॉयमेंट जनरेट होता है। तो इस डबल इंजन की सरकार से जिस प्रकार से विकसित भारत और विकसित गोवा अभियान आगे चला है और आप सब लोगों के आने के बाद जिस प्रकार का समर्थन मिल रहा है, उससे कांग्रेस और कांग्रेस के समर्थक न केवल गोवा में बल्कि देश भर में दे आर रैटल्ड। अजीब अजीब तरह की बातें, नरेंद्र मोदी जी पर निजी टिप्पणी, और आज मैंने आज भी सुना कि इसी प्रकार की हल्की टिप्पणी मोदी जी के बारे में आज करने का प्रयास नामांकन के समय में कांग्रेस के नेताओं ने किया है। मैं उस पर जाना नहीं चाहता हूं, क्योंकि भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में जिस प्रकार से नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में डबल इंजन सरकार में डेवलपमेंट की बात हो रही है, बड़ी मुश्किल से तो कांग्रेस कुछ उम्मीदवारों को ढूंढ पाई है, और वो उम्मीदवार दे आर रैटल्ड बिकॉज ऑफ द सपोर्ट विच बीजेपी कैंडिडेट्स आर गेटिंग इन वेरियस कॉन्स्टिट्यूएंसीज। तो आज जो सभी लोग भारतीय जनता पार्टी के इस मोदी परिवार में शामिल हुए हैं, मैं उन सबका स्वागत करता हूं, और हम सब मिलकर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत और विकसित गोवा अभियान को आगे लेके जाएंगे। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश में और यहाँ डॉक्टर प्रमोद सावंत के नेतृत्व में विकास तेज गति से आगे हो, युवाओं के रोजगार के रास्ते खुले, सेल्फ हेल्प ग्रुप की महिलाओं को जिस प्रकार से नरेंद्र मोदी जी ने हॉस्पिटैलिटी सेक्टर खोलकर, उनको सर्विस सेक्टर को खोलकर उनके लिए नए आयाम खोले हैं, उसमें उसके माध्यम से सबको आगे बढ़ने का अवसर मिलेगा। मैं आज जिन सभी कार्यकर्ताओं ने, पिल्ले साहब और इन सब के साथ जिन सभी कार्यकर्ताओं ने, जिन लोगों ने भारतीय जनता पार्टी में मोदी परिवार का ज्वाइन किया है, मैं आप सबका स्वागत करता हूं। बहुत बहुत स्वागत है मोदी परिवार में। आजचे हे जॉइनिंग सेरेमनी उपस्थित आमचे यशस्वी स्टेट प्रेसिडेंट आणि राज्यसभा सांसद बाब सदानंद तनावडे, आशीष सूद आमचे सेंट्रल लीडर, आताच आमकां जॉइन जाल्ले बाब गिरीश पिल्ले, बाय रोहिणी तोरसकर, तशेंच बाब नारायण नाईक आमचे अध्यक्ष ते कोट्टाडे ब्लॉकाचे, बाब चंद्रकांत गांवस प्रभारी, दुसरे सगळे पंच आणि इतर सगळे तेजे खास सपोर्टर, हांव एकट्या नांव काडल्यार सगळीं काडची पडटली कित्याक हांव सगळे वळखता। ही म्हाजी आदली कॉन्स्टिट्युएन्सी आसली आनी म्हाका दिसता हांव 4 टर्म ते कॉन्स्टिट्युएन्सीन काडला, आनी म्हाजे सगळ्यान स्ट्रॉंग होल्ड म्हणटा तो जुवारी नगर आनी जुवारी एरिया आसतली, तांकां सगळ्यांक खबर आसतली, आनी सगळे केन्ना ना केन्ना म्हाज्या संपर्कान आसले, म्हाजे खास कार्यकर्ते आसले। आज खूप खुशीची गजाल की सगळे तुम्ही मोदीचे फॅमिलीन जॉइन जातात, आणि तुमकांय दिसले जो वारो आख्खे देशान जाल्लो आसा, जो गोंयानूय वारो एवरी डे हांव समजता दर दिसा स्ट्रॉंग जायत आसा, तो खंयचे वदान मारता जाल्यार तो बीजेपी वदान मारता, आनी तुमी हे पळोवन तुमकां शाबासकी, तुमी हे डिसिजन घेयला, तुमच्या लिडरांनी हे डिसिजन घेयला म्हणून हांव तुमकां पयली शाबासकी दिता। तुम्ही जाणा आख्खे गोंयान कसो विकास जाला, तुम्ही जाणा आख्खे भारताक कसो विकास जाला, आणि आज
अशें चित्र दिसता की तरेतरेचे लोक, सगळे धर्माचे लोक आमकां जॉइन जावपाक लागिल्ले आसा. आता कितलेशे आमचे पंच सुद्धा भाई जशिया कादर आसा, तेजे हरीश आसलो, तेजो गोवातलो, आनी कितले जाण आसा, सगळ्यांची नांवां काडना. हे दाखोवन दिता की मुस्लिम आमचे भाव भयणी सुद्धा आमकां जॉइन जावपाक लागिल्ले आसा. 19 तारखेर बाब सदानंद तानावडे माझे कॉन्स्टिट्युएन्सीनी पळयतलो, जे केन्ना तांकां विश्वास जायनासलो मायनॉरिटी, आज म्हणटा ना मोदी शिवाय उपाय ना, तेच म्हणटा. हे म्हाका दिसता की खंय तरी दुसऱ्या सारखे लागला. आणि जे विरोधक म्हणून कॅन्डिडेट आसा तांकां तरी आता चित्र सारखे क्लियर दिसता, उबोन गेले म्हणून. तुम्ही जाणा उबोन म्हळ्यार कितें ते, वाऱ्याचेर कांय उरना, खंय पावतले ते खबर आसना. तांकां असली स्थिती तांकां आज जाल्ली आसा. आणि ताका लागून आज खरे अर्थान लास्ट टाइम इलेक्शना बाब गिरीश पिल्ले बसला तेन्ना ते माझे सारखे क्लोज मित्र, तांकां कितले सांगिल्ले, पण तेजे कार्यकर्ते तुम्ही सगळे मेळून तुमकां दिसले आमी शुअर शॉट आमी येता म्हणून. एक लक्षात दवरा, जुवानी नगर इतले वोटर आसा आणि सांकवाळ सगळे मेळून लार्जेस्ट नंबर ऑफ वोटर आमी म्हणपाक शकता. मुरमुगांव तालुका आणि इवन साऊथ गोवा तुमचे संख्या आसा. हे पाटी तरी तुम्ही सगळे एक मतान आणि तुम्ही जॉइन जाला तशें आमी सगळे एक जाल्यार म्हाका दिसता एक कॉम्पिटिशन जातले दाबोले आणि तुमच्या सांकवाळे मध्ये हुंय हायेस्ट वोट पडटा ते. कित्याक हांव प्रयत्न करता माझे कॉन्स्टिट्युएन्सी हायेस्ट वोट दिवपाक, कित्याक सगळे आमकांय जॉइन जाला. आमकां आमचे कॅथलीक भावीक केन्ना नासले ते 19 तारखे चोवपाक मेळटले, तशें तुमी हांगा जॉइन जाल्ले आसा. सो दिस इज अ हेल्दी कॉम्पिटिशन. पूण फॉर वॉट? देश बांदपा खातीर हें काम जावन आसा. बाब नरेंद्र मोदी आज फर्स्ट फेज ऑफ इलेक्शन 19 जाता, परवा 7 फेजीस आहा. एकूच चित्र दिसता, बाब नरेंद्र मोदी येयलो म्हण हें चित्र दिसता. आणि कितली मेजॉरिटी दिसता तेजेरूच आमी चिंतताले, कितले वोट सिटांनी आमी जिखतले ते. 400 पार हे जावपाचे आणि 400 फुडें वचपाचे हे चित्र आज क्लियरली आमकां आज दिसून येता. तेका लागून हांव तुमकां सगळ्यांक उनुनीत येवकार दिता आणि सांगपाक सोदता, हे तुम्ही डिसिजन घेयला ते गोंयच्या हिता खातीर, हे तुम्ही डिसिजन घेयला ते कुट्टाडे कॉन्स्टिट्युएन्सीचे हिता खातीर. कुट्टाडे आणि फुलपा जाय, जुवारी नगर आणि कामां जावपा जाय. तुम्ही पळयला कितले पार्टी म्हाका त्रास पडटा, कित्याक आमच्या पार्टीचे असले आमकां इजी पडटा. आमच्या पार्टीचे ना जाल्यार आमकां सगळे कन्विन्स करचे पडटा. तुम्ही थिंगा कित्याक पडटा, कित्याक इतले काम व्हडल्या प्रमाणात तुम्ही करपाक सोदता. म्हाजेर आरोप येता हांव दुसऱ्यांक सपोर्ट करता. आता आमी एक फॅमिली जाले आसा. एक फॅमिलीन तुम्ही जेन्ना प्रवेश जाले, आता कोणूच म्हणपाक शकना बरो डेव्हलपमेंट करया, पूण एकूच 400 पार जातले जाल्यार एक वोट आमकां इम्पॉर्टंट. तुम्ही सगळ्यांनी काम सारखे जोरान करचे पडटले. आणि हे हांव समजता आज तुम्ही जॉइन जाला ते आणि लोक जॉइन जायत आहा ते एकूच चित दाखयता. लोकांनी निर्णय घेतलो, गोंयच्या लोकांनी, की हे पाटी भाजपा आमकां गरज आसा. लोकांनी निर्णय घेतलो, मोदी सुद्धा तिना फॅक्टर, देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. तेजे शिवाय या देशान लिडर ना, हे स्पष्ट झाले आसा. आणि ताका लागून आमी सगळे मेळून हांव समजता एक नवो इतिहास आमी करतले. साऊथ गोवा पल्लवी जेम्पो, नॉर्थ गोवा आमचे श्रीपाद नाईक. हो संदेश म्हाका दिसता आज हांगासून आनीकूय व्हडले प्रमाणात वयतलो. हे सांगून हांव सगळ्यांक उनुनीत आनीक येवकार दिता. आणि एकूच तुमकां सांगता, देव बरें करूं. एक पालक मंत्री म्हणून माझे काम सोपे जाले. आता तुमचे कुट्टाडे येऊन डायरेक्टली काम करपाक माझ्या फॅमिलीनूच म्हाका काम करचे पडटले. तुमचे पंचायती कडेन मेळून आमकां हें काम करपाक सोंपेपण मेळटलें. हें सांगून हांव परत एकदा तुमकां उनुनीत येवकार दिता आसतना एकूच सांगता, प्रूव करा वोटिंग नंबरांनी. सारखे आमी ते 50 प्रमुख म्हण काडला. उरला त्या दिसांनी 50 प्रमुख काढा. 50 प्रमुख म्हळ्यार एक मनशाक एक पेज जबाबदारी 30 वोटांची. तशें तुम्ही काम केल्यार जुवारी नगर तुम्ही स्वीप केल्यार तुम्ही एक इतिहास करून दाखयतले. हे आमी आयज केल्ले आसा. 4 जावं थिंगा आसले, हे पाटी आमी करून दाखोवया. हांव येतलो थिंगा. तुमचे एक 2-3 म्हाका एक झरीन, एक हिंगा लामाडी नगर आणि एक ओल्ड पेट्रोल पंप थिंगा मुखार म्हाका एड्रेस करपा जाय. हे पाटी आमी सगळे लोकांक एक करूया न्ही. भारत माता की जय, भारत माता की जय. अशें आमी फुलोन काम केल्यार आमची पार्टी फुलतली. देव बरें करूं. अध्यक्ष, तुका क्वेश्चन आसा. ऑपोजिशनाचो आरोप जाता तुमचे कडेन, बीजेपी म्हणल्यार एक वॉशिंग मशीन.
जे करप्शनाक इनवॉल्ड आसा आणि इलिगलिटीज इनवॉल्ड आसा ते मनशांक तुमी पार्ट्याक घेतात आनी शुद्ध करतात, तुजें मत कितें? भारतीय जनता पार्टी ही राजकीय पार्टी आणि त्यामुळे जो भारतीय जनता पार्टीन येता तसे आरोप करणारे भरपूर असतात आणि त्यामुळे राजकीय पार्टी भितर कारण एखादे ज्या तरेन भारत देशा भितर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ज्या तरेन ह्या देशा भितर काम करतात, विकसित भारताचे स्वप्न लोकांसमोर दवरतात अशें म्हणटात की मत दियात म्हणून 2014 ते 2024 पर्यंत त्यांनी ह्या देशाचे जे काम केल्लें आसा आणि हे करता आसतना विकसित भारताचे स्वप्न, इन्फ्रास्ट्रक्चर एकवटेंच्यान आनी दुसरो पर्सनल मनशाचो विकास, अंत्योदय तत्वात ज्या आधाराचेर भारतीय जनता पार्टीची सुरवात जाली आणि त्यामुळे बारीक मनशाक वयर कशें काडप आनी एक वाटेनच्यान इन्फ्रास्ट्रक्चर आनी दुसऱ्या वाटेनच्यान पर्सनल मनशाचो विकास ह्या माध्यमांतल्यान ज्या 4 पिलराचेर भारतीय जनता पार्टीचें काम जे चालू आसा, महिला शक्ती, किसान शक्ती, युवा शक्ती आणि गरीब कल्याण आणि त्या आधाराचेर काम करतकच देशातल्या सगळ्यांक दिसपाक लागिल्लें आसा की एकमेव राजकीय पर्याय जर आसत जाल्यार भारतीय जनता पार्टी आणि त्यामुळे प्रत्येक जणांक आज दिसता की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय ना. त्या देशाचे हित जर आम्ही पळयतले आसत व देश ज्या तरेन नरेंद्र मोदीजी 24/7 आणि 365 डेज केवळ देश आणि देश हे करत असतात. गिरीश पेल्लेन ज्या तरेन सांगले की ज्यात पयलीं 2014 पयलीं जेन्ना फॉरेनाक जर वतलो आसत आनी जो रिस्पेक्ट तेन्ना मेळटालो आनी आतां मेळटा हाच्या भितर जमीन आसमानाचो फरक आसा आनी म्हणून प्रत्येकाक दिसता की भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी आसा की हे देशाचे हित आसतले, सुरक्षा आसतली, हे जर फुडें व्हरणारे आसत जाल्यार भारतीय जनता पार्टी म्हणून आमकां दिसता की भारतीय जनता पार्टी जो येता तो ताका आडावपाक शकना. भारतीय जनता पार्टी आज निवडणूक ना, निवडणूक आसा लोकसभेची, त्यामुळे एखादो येता तो आपल्याक तिकेटी घेता काय कितें हाचोय प्रश्न ना. इलेक्शनाक विधानसभेक 3 वर्सां आसात आणि लोकसभा निवडणुकीक देश हित फुडें दवरून जर एखादो येता आसत तूं बीजेपीक मत मारणारो तो बरो क्लीन आसा की कितें मजबूत करपाक ही डेमोक्रेसी आसा. लोकशाही भितर प्रत्येक मनशाक अधिकार आसा. Movin sir, yesterday PM has supported electoral bond and Congress has criticizing. What do you want to say? The intention behind any decision is important. The intention of Honorable Prime Minister was to cleanse the funding, the electoral system of this country. So his intention was very clear. Now the Honorable Supreme Court has taken a different view. So he has given his view. He is 100% correct. Because is it not the case that everybody talks about the black money being used in election? So he wanted a corrected situation. He wanted to really correct the situation at the ground level. It never happened because the Honorable Supreme Court viewed otherwise. So what is wrong? Honorable Prime Minister is 100% correct. Intentions are important. Sometimes they may be viewed from a different viewpoint by some others. That is a different story altogether. Okay, last time sir विर्यतून असे म्हटलं की लास्ट टाइम जशी लीड मिळली तशीच आता दाबोळी असो साऊथ गोवा कॉन्स्टिट्युएन्सी आमकां मेळटली म्हटलं. हांव खात्रेन सांगपाक सोदतां तेणे आमचे माननीय मुखेलमंत्र्याचो इतलो बरें काम करता ताका क्रिटिसायज करपाची गरज ना. ताका सांग जून 5 तारीख पासून पासेस काड. हांव ताका खात्रेन सांगता आता हे लोकूय जॉईन जातकच ताका डबल डिफीट अवश्य आसा. एक डबल डिफीट दाबोले, लीड मोर देन डबल ऑफ लास्ट टाइम आणि ओवरऑल साऊथ गोवा डिफीट 100% नक्की आसा. थँक्यू व्हेरी मच.